जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक 12वा, समास 3. भक्त निरूपण. परमार्थ साध्य करायचा असेल किंवा प्रपंच साध्य करायचा असेल तर दोन्ही ठिकाणी नितांत आवश्यकता असते, ती म्हणजे गुरुची. समर्थ म्हणतात, ज्याला प्रपंच करायचा आहे त्याला सुवर्ण पाहिजे, आणि प्रपंच उत्तम करण्यासाठी म्हणून जर मला योग्य सगळ्या अर्थाने परिपूर्ण जर प्रपंच करायचा असेल तर कोणीतरी त्यातला जाणकार लागतो. व्यवहारामध्ये जर जाणकार लागत असेल तर परमार्थामध्ये निश्चितच आपल्याला जाणकार असल्याशिवाय, अनुभवी असल्याशिवाय, म्हणजे ज्याला आपण सद्गुरू म्हणतो ते असल्याशिवाय परमार्थ साध्य होणार नाही. समर्थ इथे हेही सांगतात आपल्याला की जर समजा माणसाने फक्त प्रपंचच केला आणि परमार्थ नाही साधला तर मग त्याचं काय होतं, तर तो कदाचित सुखी होईल पण परिपूर्ण समाधानी मात्र होणार नाही. आणि जर परमार्थच बघायचा झाला आणि प्रपंचाकडे पूर्ण कानडोळा केला तर समर्थ म्हणतात, तरी अन्न मिळे ना खायाला, मग तया करंट्याला परमार्थ कैचा. जर समजा अन्न पोट जर भरलेलं नसेल तर खऱ्या अर्थाने परमार्थाला सुरुवातही होत नाही किंवा खऱ्या अर्थाने परमार्थ साधतही नाही. म्हणून समर्थ म्हणतात, इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजे. दोन्ही गोष्टी साध्य करायला मार्गदर्शक लागतो. जो प्रपंच सांगतो त्याला जाणकार म्हणतात आणि जो परमार्थ सांगतो त्याला सद्गुरू म्हणतात. दोन्ही त्यातले अनुभवी आणि जाणकार असतात. ह्या पुढे समर्थ आपल्याला वर्णन करून सांगतात की प्रपंचामध्ये नेटकेपणाने वागणं, उत्तुंग यश मिळवणं, जी गोष्ट हाती घेतली त्याला कायमस्वरूपी, त्याला कन्सिस्टन्सी म्हणून इंग्रजीमध्ये शब्द आहे, तर त्या कन्सिस्टन्सीने योग्य दिशेने प्रयत्न करत राहणं, ह्याने प्रपंच नेटका होतो. परमार्थ साधायचा ज्याला आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी लागतातच, पण त्याच्याबरोबर अजून काही गोष्टींची जोड लागते आणि त्यातला महत्त्वाचा भाग आहे त्याग. ह्या परमार्थामध्ये मला सोडावं बरंच काही लागतं. काय काय गोष्टी सोडाव्या लागतात? जे मी माझं म्हणून म्हणतो आहे ते सगळं जोपर्यंत मी सोडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने परमार्थ मला प्राप्तच होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, त्यासाठी सद्गुरू पाहिजे. आता सद्गुरू मिळाला, सद्गुरू समर्थ कृपेने, ईश्वर कृपेने, आपल्या उपासनेने, प्रामाणिकतेने जर आपल्याला प्राप्त झाला तर तो प्राप्त झाला आहे त्याचा आपल्याला योग्य खऱ्या अर्थाने मला माझ्या रोजच्या जीवनासाठी, परमार्थासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे, किंबहुना उपयोग करून घेता आला पाहिजे. म्हणजेच गुरुपदिष्ट मार्गावर मार्गक्रमणा केली पाहिजे. आणि अशी करायला लागण्यासाठी म्हणून काय आवश्यकता आहे, असा सद्गुरू मिळाल्यानंतर काय त्याला विचारावं. कारण सद्गुरू प्राप्त होतात पण सत्शिष्य प्राप्त होत नाहीत. सत्शिष्य असला तर त्याला सद्गुरू प्राप्त होतीलच असं सांगता येत नाही. आणि जर हे दोन्ही एकत्र प्राप्त झाले तर शिष्याने, जो सत्शिष्य आहे त्याने काय करावं. समर्थ इथे म्हणतात, त्यांना 2 गोष्टी सद्गुरूंना विचाराव्यात. प्रामुख्याच्या 2 गोष्टी कुठल्या? समर्थ म्हणतात, 2 गोष्टी त्या कोण, देव कोण, आपण कोण, या गोष्टीचे विवरण केले पाहिजे. ह्या समासाचं नाव आहे भक्त निरूपण. आणि समर्थ भक्ताची व्याख्या करताना सांगतात, भक्त म्हणजे विभक्त नव्हे. जो विभक्त नाही, वेगळा नाही, तो खरा भक्त आहे. आणि म्हणून ह्या समासाला हे नाव दिलेलं आहे. मग तो भक्त म्हणजे जोडला जातो. कशाशी जोडलं जायचंय ते सांगणारी ही ओवी आहे. ती सांगतात काय, सत्शिष्याने सद्गुरूंना विचारायचंय काय, तर ही गोष्ट विचारायची आहे, देव कोण आणि मी कोण.
म्हणजे जो मी माझा, हा जो मी मला ज्याला म्हणतो आहे, त्याचं जे मला भान आहे, ते भान नक्की काय आहे, मी नक्की कोण आहे, ह्या बघणारा, हा अनुभवणारा, हा नक्की कुठे आहे आणि तो कोण आहे, आणि ज्याला मी भक्त म्हणत आलेलो आहे, ज्याला मी देव म्हणत आलेलो आहे, असा भगवंत नक्की काय आहे, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या विचाराव्यात. म्हणून समर्थ म्हणतात, मग त्यांना विचारल्यानंतर ते आपल्याला सांगायला घेतात. काय काय सांगायला घेतात? दिसेल ते तुके नासेल, उपजेल ते तुके मरेल, रचेल ते तुके खचेल, रूप मायेचे. सगळं काही दिसणारं भासणारं हे मायेच्या आतलं अंग आहे. आणि म्हणून इथे समर्थ आपल्याला सांगतात, काय काय आहे नाशिवंत? तर हे सगळं नाशिवंत आहे. काय काय? दिसेल ते तुके नासेल. जे जे दिसणार आहे ते नाशणार आहे. जे रचलं जातं ते खचतं. जे वाढतं ते मोडतं. जे मोठं होतं ते संपतं. थोडक्यात या मायेमध्ये सगळं नाशिवंतच आहे. आणि आपली सगळी इंद्रिय जी आहेत, म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, ही सगळीच्या सगळी इंद्रिय ह्या पंचभौतिक विश्वाचा उपभोग घेण्यासाठी आणि या पंचभौतिक विश्वाच्या विषयांचा संबंध जोडण्यासाठीच फक्त निर्माण झालेली आहेत. अशी हे असल्यामुळे ते केवळ मायेकडेच धाव घेतात. आणि आपल्याला ह्या मायेच्या आत म्हणजे विरुद्ध दिशेला जायचंय, म्हणून ही इंद्रिय काम करत नाहीत. म्हणून हे सगळंच्या सगळं दिसणारं भासणारं जे जे इंद्रिय गोचर आहे ते सगळं नाशिवंतामध्ये येतं. म्हणून समर्थ इथे म्हणतात, त्यासाठी अंतरात्मा, मग हे सगळंच्या सगळं नाशिवंत आहे, तर मग ह्यामध्ये नक्की अविकारी, निर्विकारी, किंबहुना जे नाश पावत नाही असं काय आहे? त्यासाठी समर्थ इथे सांगतात, अंतरात्मा नसता वायो कैचा. ह्या सगळ्या गोष्टींचा निवाडा करत करत नाहीसं करत जात असताना, म्हणजे ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये ज्याला व्यतिरेक म्हणतात, तो व्यतिरेक साध्य करायला घेतल्यानंतर मी स्वस्थ बसायचं आहे आणि माझ्या सगळ्या आजूबाजूला असणारा प्रत्येक पदार्थ तो सगळाच्या सगळा कसा नाशिवंत आहे, कसा एकमेकात मिसळून टाकायचा आहे. म्हणजे दिसणारी पृथ्वी ती आपामध्ये मिसळून टाकायची. आप वायूमध्ये, आप संपूर्ण अग्नीमध्ये अग्नी, वायूमध्ये. आता इथे समर्थ आपल्याला सांगतात, अंतरात्मा नसता वायू कैसा, विकार नसता अंतरात्मा कैसा. जर अंतरात्मा नाही, जर वायूच नाही, तर त्याच्या पुढे असणारा जो आकाश तत्व आहे की जे अंतरात्मा म्हणून म्हटलंय, तर तो अंतरात्मा कसा असेल? जर अंतरात्मा नसेल तर मग विकार कुठून येणार? आणि जर विकारच नाही तर मग निर्विकार आहे तसं आहे. इथे समर्थ शेवटच्या त्या चरणामध्ये प्रश्न विचारतात, निर्विकार जे परब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी विकार उद्भवणार तरी कसा? ते विकारी नाही म्हणूनच त्याचं नाव निर्विकार आहे. इथे हे समर्थ आपल्याला प्रश्न विचारतात, निर्विकार जे निर्गुण तेची शाश्वताची खूण, अष्टधा प्रकृती संपूर्ण नाशिवंत. म्हणून अष्टधा प्रकृती जी आहे ती सगळी नाशिवंत आहे. तो विकार तिथे उद्भवतच नाही. खऱ्या अर्थाने अरे जे झालेची नाही ते तिथे सांगण्यात आलेलं आहे. आणि असा जो अनुभव घेणारा आहे तो आहे खरा भक्त. भक्त म्हणजे विभक्त नाही. आणि त्याबद्दल इथे समर्थ सांगतात, पंचीकरण तत्व विवरण महावाक्य वस्तू आपण निस्संगपणे निवेदन केले पाहिजे. काय करायचंय? तर पंचीकरण आणि तत्व विवरण. पंचीकरण जे संपूर्ण पंचभौतिक विश्व आहे ते पंचीकरण झाल्यानंतरचं हे सगळं दिसणारं आहे. म्हणजे आकाश तत्वामध्ये इतर 4 तत्व मिसळली, त्याच्यानंतर हे जे दिसणारं आपल्याला आकाश आहे ते निर्माण झालं. तसंच वायूचं आहे. आपल्याला जो वायू भासतो शरीराला तो पंचीकरणानंतरचा वायू भासतो आहे. तसंच पृथ्वी, आप, तेज ही सगळी पंचीकरणानंतरची झालेली जी आपल्याला आत्ता अनुभवायला येत आहेत ती ही 5 तत्वांची मिळून झालेली पंचीकरणाचा भाग आहे. आता ह्या पंचीकरणाच्याही मागे जायचंय आणि त्याच्या मूलभूत तन्मात्र स्वरूपापर्यंत जायचंय. म्हणून समर्थ सांगतात, पंचीकरण महातत्व विवरण. तत्व विवरण ह्याचं करावं लागतं. तत्वांचं विवरण करणे, सोडवणे, वेगळी करणे. महावाक्य वस्तू आपण. आता 4 महावाक्य जी सांगितलेली आहेत त्या महावाक्याचं चिंतन करायला लागल्यानंतर मी जो चिंतन करणार आहे
त्याचं चिंतन आणि ते महावाक्य याच्या अर्थाचा बोध, त्या बोधाकडे लक्ष द्यायचं आहे आणि मग निस्संगपणे निवेदन केले पाहिजे. आणि असं होऊन निस्संग व्हायला पाहिजे, वेगळं व्हायला पाहिजे, सगळ्यापासनं असंग, कशाचा संग नाही. आत्ता मला ह्या अहंकाराचा, या देहाचा संग लागलेला आहे आणि हा संग हाच त्रासदायक आहे. खरं सांगायचं तर हा संग झालेलाच नाही, पण झाल्याचा जो भास घट्ट झालेला आहे स्वप्नवत, त्याचं सोडवण्यासाठीचा हा सगळा पंचीकरण किंवा तत्वविवरण हे करावं लागतं. ते जर जमलं तर मग त्याची स्थिती काय होते? समर्थ म्हणतात, निर्बंध अवघाची तुटला, विचारे मोक्ष प्राप्त झाला, जन्म सार्थकचे वाटला सगळं काही. विचारेची मोक्ष प्राप्त आणि तो मोक्ष प्राप्त होतो या विचारांच्या आधाराने. निर्बंध अवघाची तुटला, तो निर्बंध आहे, बंध नाहीच आहे, परंतु भासतोय. तो जो केवळ काल्पनिक बंध आहे, तो काल्पनिक बंध तोडायला कल्पनाच कारणीभूत होणार आहे. विचारांचं बंधन तोडायला विचारच उपयोगी पडतात. तसं विचारे मोक्ष प्राप्त झाला, जन्म सार्थकची वाटला सकळ काही, आणि मग खऱ्या अर्थाने जन्माचं सार्थक झालं. जय जय रघुवीर समर्थ.